नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सरकारचा मोठा निर्णय. या कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शनचा लाभ. सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे. सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अद्याप मान्यता दिलेली नाही, तरी काही कर्मचाऱ्यांना मात्र याचा लाभ मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. जाणून घेऊयात कुणाला मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ. हा निर्णय विशेषतः अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. ज्या कुटुंबियांनी 1 जानेवारी 2004 पूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला होता, पण प्रत्यक्ष नियुक्ती 1 जानेवारी 2004 नंतर झाली, अशा कर्मचाऱ्यांना OPS निवडण्याचा पर्याय दिला जाणार आहे. त्या काळात राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS लागू झाल्यामुळे त्यांचा समावेश NPS मध्ये करण्यात आला होता. CSIR कडून अंमलबजावणीचे आदेश. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार CSIR ने 7 जुलै 2026 रोजी आदेश जारी करून आपल्या सर्व प्रयोगशाळा, संस्था आणि विभागांना हा निर्णय लागू करण्यात सांगितले आहे. मार्च 2023 मध्ये केंद्र सरकारने अशा कर्मचाऱ्यांना एकदाच OPS निवडण्याचा पर्याय दिला होता, ज्यांची भरती प्रक्रिया 1 जानेवारी 2004 पूर्वी झाली होती, पण नियुक्ती नंतर झाली. मात्र त्यावेळी अनुकंपा नियुक्तीधारक कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आला नव्हता. इतर संस्थांनाही लागू होणार. CSIR च्या निर्णयाकडे आता इतर केंद्रीय स्वायत्त संस्थांसाठी मार्गदर्शक उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. प्रत्येक स्वायत्त संस्थेला केंद्राच्या आदेशानुसार स्वतंत्रपणे निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतरच संबंधित पात्र कर्मचाऱ्यांना OPS निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक स्थिर आणि हमी असलेल्या पेन्शनचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.